नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय माझा विशेष. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अगदी आतुर झालेले आहेत. अखेरीस ही प्रक्रिया सुरू झाली आहे, पण यामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठी अडचण, एक पेच उभा राहिलाय. ऐन खरीपामध्ये हातातली कामं टाकून आता शेतकऱ्यांना सेतू केंद्राकडे धावायला लागतंय, कारण कर्जमाफीसाठी त्यांना एक भला मोठा फॉर्म भरायचा आहे. 15 पानी फॉर्म आहे हा. आणि हा फॉर्म केवळ नुसता भरायचा नाहीये, तर तो भरून ऑनलाईन अपलोड करायचा आहे. मात्र ज्या गावात तासनतास वीज नसते, इंटरनेट सेवा नाहीये, फोनला नेटवर्क येत नाही, तिथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं? मुळात कर्जमाफी करायचीच आहे, तर प्रक्रिया एवढी क्लिष्ट कशाला करायची? आणि काल काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी याच क्लिष्टतेवरती बोट ठेवलं होतं आणि थेट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारला होता की सदाभाऊंना तरी हा 15 पानी फॉर्म भरता येईल का? अजूनही त्याचं उत्तर काही सदाभाऊंनी दिलेलं नाहीये. आपल्याला भाजपचे नेते चर्चेमध्ये आहेत, त्यांच्याकडनं उत्तर घ्यायचंच आहे, चर्चा सुरू करायची आहे. अनिल बोंडे आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आपली मतं मांडतील. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू सुद्धा आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत. अनिल बोंडे, सदाभाऊंनी काही उत्तर दिलं का तुम्हाला काल सतेज पाटलांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं? नम्रता, एबीपी माझा असा चॅनल आहे की ती कोणाला भ्रमित करत नाही. मला आश्चर्य वाटलं की आजचा जो डिस्कशनचा विषय आहे कर्जमाफीसाठी 15 पानाचा फॉर्म, म्हणून मी आपले सरकारमधून फॉर्म काढला आणि हा सगळ्यांना दाखवतोय की हा पहिला जो फॉर्म आहे, यामध्ये साधी माहिती, वैयक्तिक माहिती, संपूर्ण नाव, आधार क्रमांक, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, म्हणजे हे कोणाचं अर्जदार, पती पत्नी, आणि जर मुलांच्या नावाने खातं असेल तर त्यांची माहिती. आणि हा फक्त एकच पेज, आणि दुसऱ्या पेजवर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता, म्हणजे 1.5 लाखाच्या पेक्षा मुदत आणि व्याजाचं आहे का, किंवा 1.5 लाखाच्या वर आहे का, हे टिकमार्क करायचं. म्हणजे एवढा सोपा फॉर्म. हा फॉर्म कुठे आहे? 15 पानं, 15 कॉलम आहे. हे 15 कॉलम आहे. आणि म्हणून माझी एवढीच एक विनंती आहे सगळ्या मीडियांना की कमीत कमी शेतकऱ्यांना भ्रमित करू नका. माझी तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. म्हणजे माझी विरोधी पक्षाकडनं अपेक्षा नाहीये, कारण ते या सगळ्या गोष्टीचं भांडवल करतील. सतेज पाटील काय बोलले याच्याबद्दल मला घेणं देणं नाहीये, कारण की ते तसंच बोलणार आहे. परंतु हा फॉर्म आहे आणि या फॉर्मसाठी एसओपी जी आहे ती एसओपी त्या सेवा केंद्रासाठी आहे की ते सेवा केंद्राने काय काय करायचं, शेतकऱ्यांनी काय करायचंय. फक्त या फॉर्म मध्ये आपली माहिती भरायची आहे, तिथे जायचंय. आधार कार्ड असेल, आधार कार्डची कॉपी न्यायची आहे, मोबाईल नंबर त्याच्याजवळच असतो, त्याचं बँकेचं पासबुक न्यायचंय, आणि त्या सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर सेवा केंद्राला सूचना दिली आहे की तुम्ही 30 ते 40 टोकन द्या. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी गर्दी करायची गरज नाही. 30 ते 40 टोकन दिल्यानंतर ती वेळ दिला जाईल आणि त्या शेतकऱ्याकडून शेतकऱ्याच्या समक्ष हा फॉर्म भरून घेतला जाईल. आता मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे आणि खात्याशी लिंक आहे, त्यावर ओटीपी, आणि ओटीपी येणं हे त्याच्यासाठी, म्हणजे कधीही जरी चेक करायचं असलं, मागच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो 13.6% पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. आणि हा सेवा केंद्रावर हा फॉर्म भरून द्यायचा आहे, त्याचा एक्नॉलेजमेंट मिळेल, त्याची पीडीएफची फाईल मिळेल, त्याचा ओटीपी नंबर मिळेल. म्हणजे उद्या जर त्याच्यावर अन्याय होत असेल तर तो दाद मागू शकेल. टेक्निकल बोलतोय नाही, टेक्निकल नाही. आणि हे सगळं जे करायचं हे शेतकऱ्यांनी करायचं नाहीये. हा, हे फक्त 2 कागद भरायचे आणि त्या सेवा केंद्राकडे जायचंय. आणि 25,000 सेवा केंद्र आहे. आज मी कलेक्टरांना फोन केला, त्यांना विचारलं अमरावती जिल्ह्यातली काय पोझिशन आहे. 1096 सेवा केंद्र आहे आणि आजच्या परिस्थितीत 1008 सेवा केंद्र सुरू. आता मला सांगा एवढं सुटसुटीत केलेलं आहे की जेवढं पारदर्शक राहील की ते 2008च्या कर्जमाफी सारखं राहणार नाही की बँक केंद्रबिंदू त्यामध्ये नाहीये. यामध्ये बँक केंद्रबिंदू नाहीये, शेतकरी केंद्रबिंदू आहे. आणि त्या शेतकऱ्याला कोणताही शेतकरी सुटणार नाही जो पात्र आहे, आणि कोणत्याही अपात्र माणसाला. पण अनिल बोंडे, मुद्दा यात असाच आहे की त्या शेतकऱ्याला त्या सेतू केंद्रापर्यंत जायला लागतं. आज यवतमाळच्या काही शेतकऱ्यांच्या आमच्याकडे प्रतिक्रिया आलेल्या आहेत. 40 किलोमीटरवरनं तो शेतकरी तिथे येतोय, त्यातही त्यांचा नंबर कधी येईल त्याला माहिती नाहीये. किती दिवस त्याने प्रवास करायचा, किती शेतकऱ्यांना ओटीपी शब्दाचा अर्थ माहिती असेल, किती शेतकऱ्यांना पीडीएफ शब्दाचा अर्थ माहिती असेल. त्याला गरजच नाही ना ओटीपी शब्दाचा अर्थ माहित असण्याची. ते सेवा केंद्राचं काम आहे. आणि प्रत्येक पंचायत समिती स्तरावर त्याच्या 2-2, 3-3 सेवा केंद्र आहेत. आणि कोण म्हणतं 40 किलोमीटर जावं लागतं.
आणि वेळ पडली तर शासनाने हे ठरवलंय की मोबाईल सेवा केंद्र करून त्या शेतकऱ्याच्या गावापर्यंत ही सेवा द्यायला आम्ही तयार आहोत. बोंडे साहेब तुम्ही आम्ही सगळी सेवा माहिती द्यायला तयार आहोत. नाही, मोबाईल सेवा केंद्र बोंडे साहेब करून फक्त ही सेवा द्यायला तयार आहे. एकच आकडा तुम्ही सांगा. काही पण करू, परंतु तो वंचित शेतकरी शेवटचा शेतकरी त्यामध्ये त्याला लाभान्वित झाला पाहिजे. आणि म्हणून सतेज पाटलांनी काल जो आरोप केला तो नुसता राजकारणाच्या पोटी केला. आणि आताही जे बोलणार आहे मला माहित आहे की राजकारणाच्या पोटी आपण त्यांना बोलून देऊया ना, त्यांना काय बोलायचं ते तर ऐकूया. म्हटलं अभय देशपांडेंना प्रश्न विचारायचा. फक्त एवढाच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही सेतू केंद्र किती आहेत त्याची माहिती घेतली, किती चालू आहेत त्याची माहिती घेतली, परंतु आतापर्यंत नोंदणी किती लोकांनी केली आहे आणि 89 लाख लोकांना शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे, तर या 89 लाख लोकांची नोंदणी तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार? एका सेतू 25,000 सेतू केंद्र आहे. 25,000 सेतू केंद्रावर एका दिवशी 40 लोक एका सेतू केंद्रावर. आणि जे आयटीचे सेक्रेटरीशी जेव्हा आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं की 25,000 हिट्स एका वेळेला मिळू शकतात. म्हणजे एका वेळेला ते 25,000 केंद्र चालू शकतात, कोणता सर्व्हर डाऊन होणार नाही. 25,000 हिट्स मिळू शकतात. आणि एका दिवसामध्ये साधारणतः 40 फॉर्म जर भरले गेले तर एका दिवशी किती होतात? 25,000 गुणिले 40, हे शंका 25,000 गुणिले 40. एवढं होऊ शकतं एका महिन्याच्या आत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. बोंडे साहेब, हे आम्ही मुंबई विद्यापीठाच्या पेपर बद्दल पण ऐकतोय सध्या. तिकडे जे चाललंय त्याच म्हणजे ह्या शंका ज्या घेतल्या जात आहेत की आज तुम्ही बघताय असेसमेंटचं मुंबई विद्यापीठाचं काय चाललंय. म्हणजे ऑनलाईन जर या पद्धतीवर इकडे होणार असेल तर ग्रामीण भागातील तुम्हाला विचारतो की साधारणतः ही प्रक्रिया तुम्ही कधी पूर्ण करणार? ऑनलाईन बरोबर तुम्ही ऑफलाईन अर्ज घेणार का? त्याची काय सिस्टीम केलेली आहे? मला वाटतं की त्यावर जास्ती चर्चा होणं आवश्यक. बच्चू कडू आहेत आपल्यासोबत. बच्चू कडूला तुमचे अनेक मुद्दे पटलेले नसणार आहेत, आपण त्यांनाही बोलतं करूया. बच्चू कडू. नाही, खरं तर बोंडे साहेब जे आता बोलत आहे ना ते पूर्ण भाजपचे कार्यकर्ता म्हणून, भाजपचे आमदार म्हणून बोलतात. याचं मला दुःख आहे. एखादा मुद्दा शेतकऱ्याचाही मांडायला पाहिजे होता की बाबा शेतकऱ्याला हा त्रास होऊ शकतं. तुमच्या मतदारसंघातलं डोमक नावचं गाव आहे, तिथून 30 किलोमीटरवर तुमचा मोर्शी तालुका आहे. आता त्या सेतू केंद्रावर 40 लोक घ्यायचे. मग उत्पन्नाचा दाखला काढणारे लोक तिथं आहे, जातीचा दाखला काढणारे लोक आहे, इतरही सुद्धा त्या सेतू केंद्रावर गर्दी आहे. आता तुम्ही सांगा तिथं 100 लोक शेतकरी गेले तर त्यातले 40च घेणार ना तुम्ही, बाकीचे वापस जाणार का नाही जाणार? आणि मग ते वापस जाणाऱ्यांना त्याचं कर्जात नावच येणार नाही. तो गेला फुकट. 200-400 रुपये चुना लावून देणार तुम्ही त्याला? हा काय प्रकार आहे? तुम्ही गावात तुमचा कृषी सेवक आहे, तुमचा तलाठी आहे, त्याला कामी लावा ना, त्याला तिथून भरून घ्या. ऑनलाईन तुम्ही नंतर करा, पण मॅन्युअली तुम्ही गावात भरू शकता ना. काय होतं का तुमच्या मनातच नाही, बीजेपी वाल्यांच्या तुमच्या मनात नाही आहे. जबरदस्तीनं कर्जमाफी देत आहे. मुक्ती म्हणत होते, देत आहे माफी. मुक्ती तर तुमच्या इकडून देणंच होणार नाही, शक्य नाही. ते मोदीजींनाही शक्य नाही, तुम्हालाही शक्य नाही. आपण पाहतोय का तुमच्या मनात नसल्यामुळे हे सगळ्या भानगडी निर्माण होत आहे. पेपरलेस करायला जायचं आणि आता पुन्हा पेपर तयार करायचे. काय गरज आहे चाली? तुम्ही गावात जाऊन का निर्माण करू शकत नाही? ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफीत नाव येणार नाही तो पण रांगीत लागणार ना. त्याचं काय? कुठला शेतकरी तुम्ही पहिले यादी जाहीर करा ना, कोणत्या गावात किती लोकांना कर्जमाफी होणार आहे जिल्ह्यात, हे सगळं कळा ना तिथं. त्या शेतकऱ्याचे भरून घ्या. आता 96 लाखाच्या तिथं 4 लाख शेतकरी जाईन. हो, त्याला थोडं माहित आहे मी कर्जमाफीत बसतो का नाही बसत. की बोंडे साहेबांना कानात सांगितलं का त्याला तू कर्जमाफीत बसला नाही म्हणून? आपण शेतकऱ्याचा विचार करा. काही काल याचं उत्तर आम्हाला तुम्ही द्या. काल सतेज पाटलांनी जे मांडलेलं होतं, आज अनिल बोंडेंनी ते थेट म्हणजे खोटच त्यांनी त्याच्यात ते रास विचारले म्हणून बरं झालं. ज्योतिषासारखी वृषभ जाती का कुंभाचा आहे हे विचारलं पाहिजे होतं अधिक त्याच्यात. माझं असं म्हणणं आहे, बच्चू भाऊ म्हणालेच की यांच्या मनातच नाहीये, दिली नाही, ह्यांच्या उरावर बसून घेतली आहे कर्जमाफी. आंदोलन करायला लागलं. शेतकऱ्यांचं आंदोलन पहिल्यान वेळा या जगाच्या पाठीवर कुठेतरी झालं तर ते आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालं. शेतकरी कर्जमुक्त करायचा असाच शब्द सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षामध्ये असतानाही त्यांनी वापरले आणि आताही तत्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. व्हर्च्युअल वर्ल्ड ऑफ व्हर्च्युअलिटी आहे, ॲक्च्युअलिटी मध्ये काहीच तिथे दिसत नाहीये आपल्याला. आम्हाला जो त्रास जातोय तो हा आहे की
साधं लोकल सेल्फ इलेक्शनमध्ये सुद्धा कर्ज काय फॉर्म ऑनलाईन भरताना केवढा गोंधळ झाला. आता ऑनलाईन करायचं, गावखेड्यांमध्ये नसतं. मी माझ्या तिवशाबद्दल सांगू शकते, यांच्या मोर्शीबद्दल सांगू शकते, बच्चूदादाच्या अचलपूरबद्दल सांगू शकते. तिथं एक किंवा एखादंच असावं सुरू, आणि तिथेही जर सर्व्हर डाऊन पडलं तर सगळं फेल. सर्व्हर डाऊन सरकारचंच पडलेलं आहे, आणि म्हणून सरकारचं बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि सरकारला समजतच नाहीये काय करायचंय. आज सभागृहामध्ये, काल सभागृहामध्ये, आज त्याचं उत्तर देणार होतं, आज दिलं नाही, अजून 2 दिवसांनी देणार आहेत म्हणतात. काय झालंय, 24 जूनला म्हणजे 1 महिन्याच्या आधी कर्जमाफी झाली, आणि कर्जमाफी झाल्यानंतर त्याच दिवशी उद्या संध्याकाळपासून 10,000 रुपये मिळणार शेतकऱ्यांना असं घोषणा करण्यात आली. माझ्या मतदारसंघामध्ये वरखेडचा एक शेतकरी त्या ठिकाणी मेला 10,000 रुपये मिळाले नाही म्हणून. व सगळ्या गोष्टी आत्ता या कर्जमाफीच्या होत आहेत, त्या सगळ्या व्हर्च्युअल होत आहेत. ॲक्च्युअलिटीमध्ये काहीही होत नाही आहे, नुसतं घोषणाबाजी होते आहेत. आणि गंमत सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की किती लाख शेतकरी कर्जमुक्ती होणार, किती लाख सातबारे कोरे होणार, हे सगळं झालं, ठीक आहे, हे अनाऊन्स झालं. पण याच्यासोबत 36 लाख रुपये फक्त पेपरच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये गेले. पेपरच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये 1 महिना झाला, 1 फुटी कवडी शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे. आणि यांनी 36 लाख रुपये पेपर म्हणजे पेपरच्या ॲडव्हर्टाईजमध्ये, मीडियाच्या ॲडव्हर्टाईजमध्ये किती घालवले असतील कोणास ठाऊक. म्हणजे एकंदरीत आपल्याला जे लक्षात येत आहे, नाही बिलकुल मनस्थिती नाही. शशिकांत शिंदे आहेत आपल्यासोबत. शशिकांत शिंदे, 10,000 आता यशोमती ठाकूर यांनी ज्याचा उल्लेख केला, 10,000ची मदत शेतकऱ्यांना काही मिळाली नाही, ज्याची घोषणा सरकारने केलेली होती. हे जी कर्जमाफी सांगितलेली आहे ती तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असं वाटतं काही संपूर्ण प्रक्रिया पाहता? जी, एक तर या सरकारला या शेतकरी कर्जमाफीबाबत इतका गोंधळ झालेला आहे. पहिल्या प्रथम त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त मी कोणाशी बोलणार नाही, मुख्यमंत्री स्वतः हँडल करत होते. नंतर त्यांना अडचण दिसून आली, मग विरोधी पक्षापासून सगळ्यांना लोकांना विश्वासात घेण्याचं नाटक केलं. आज मला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याच्या बाबतीत मला त्यांचा धूर्तपणा आहे. बाकीच्या सगळ्या राज्याच्या योजना त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय असतील, स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे असतील, अनेक लोकांची नावं दिली. हे देताना सुद्धा त्यांना माहित होतं की महाराष्ट्रात शेतकरी पूर्ण नाराज आहे, जनता नाराज आहे. छत्रपतींचं नाव सांगितल्यानंतर तो तिथं नतमस्तक होतो, त्यामुळे काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी ते मिळेल. आता मगाशी सांगतात बोंडे साहेब, आता बोंडे साहेब सभागृहामध्ये पण बोलले, दुर्दैव असं आहे की ठीक आहे समर्थन करावं, बच्चू कडू म्हणाले त्या मताशी संबंध आहे की आम्ही सुद्धा सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षामध्ये असताना जर सरकारचा चुकलो तर आम्ही बोलत होतो. आज परिस्थिती अशी आहे की हे जे म्हणतात 10,000, सकाळी सभागृहामध्ये सांगितलं गेलं की ज्यांच्या हातामध्ये जिल्हा बँक होत्या म्हणून यांनी 10,000 दिल्या नाही. नागपूरला तुमच्या प्रशासक आहे जिल्हा बँका, तुमच्या नागरिक बँक आहे, त्यांना कोणी अडवलं नव्हतं, नॅशनल बँकेला अडवलं नव्हतं. कुठलीही योजना आता तुम्ही सारखे GR दर महिन्याला बदलायला लागले. त्या बँकेचे अधिकारी म्हणतात आम्हाला अजून कन्फर्म केलं नाही. तुमच्या सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईनवर त्यांनी डायरेक्ट कॉन्फरन्स घेतली, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये 15 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट देतो म्हणून परत सांगितलं. अजूनपर्यंत त्या बँकांचे जे प्रश्न ऐकून घेतले त्याच्याबद्दल त्यांनी गायडन्स केले नाही. ते आम्ही सभागृहात मांडलं. आज परिस्थिती अशी आहे नम्रताजी, त्यांनी जो काढलेला ते म्हणतात एक फॉर्म आहे वेगळा. माझ्याकडे आता मी टीव्हीवर अजून ह्याच्यावर नाहीये, माझ्याकडे 15 फॉर्म कशा पद्धतीने भरायची आज सूचना आलेल्या आहेत. त्या 15 फॉर्म भरताना ते म्हणतात सेतू वगैरे. डोंगरी भागामध्ये, आदिवासी भागामध्ये किंवा जिथं सुविधा नाही, तिथं लाईट नाही, तिथं हा योजना इम्प्लिमेंट होणार आहे का? माझं स्पष्ट म्हणणं होतं की तुम्ही पहिले या योजनेच्या संदर्भातून लागू करा, मग जर एखाद्याने चुकीचं केलं तर त्याच्यावर कारवाई करा. तुम्ही पहिल्यापासूनच ही योजना लागू करताना अधिकाऱ्यांचं ऐकून यामध्ये फार हेराफेरी होते, शेतकरी फसवतोय, शेतकऱ्यांना तुम्ही चोर ठरवण्याचा प्रयत्न करतात. हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि हे यांना करायचं नाही. पण मगाशी यशोमतीताई म्हणाल्याप्रमाणे बेटा आला म्हणून यांना करावं लागलेलं आहे. आता मला सांगतो प्रसिद्धी किती कसावी. आज काल बजेटमध्ये तरतूद केली पुरवणी मागण्याबरोबर 20,000 कोटी लगेच जाहीर करून टाकले. पण तुमची चर्चा पूर्ण होऊन द्या ना. त्या 20 लागतात का 35 लागतात का 50 लागतात एकदा ठरवून द्या ना. हे काही नाही, फक्त निर्णय. आता माझ्याकडे एक मेसेज आला, आपली चर्चा चालू व्हायच्यावर एका शेतकऱ्याने मेसेज पाठवला. त्यांनी सरळ सांगितलं की आधार कार्ड देणं सुद्धा बंद केलेलं आहे.
काय मला कळत नाही कसं काय चाललेलं आहे सरकारचा. याचा सरळ सरकारचं प्लॅनिंग एवढंच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जितकी चाळण लावता येईल आणि जेवढं कमी करता येईल तेवढं करायचं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली म्हणून सांगून या ठिकाणी फक्त बोलून करायची अशी परिस्थिती आहे. बरं, ठीक आहे. अभय देशपांडे, म्हणजे काय एवढी उशीर का होतोय? म्हणजे कर्जमुक्तीचा दावा ज्यांनी केलेला होता त्यांना कर्ज माफी द्यावी लागली म्हणून कुठेतरी इगो हर्ट झालेला आहे? नाही, मला वाटतं की नम्रता, की 2008-9चा अनुभव जर घेतला तर कर्जमाफी करताना बँकांनी दिलेल्या याद्यांवर पूर्णतः अवलंबून राहता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यावेळेस अनेक बँकांमध्ये घोटाळे झाले. शशिकांत शिंदेही मान्य करतील, काही बँकांनी केले ते. तर तशी परिस्थिती यावेळेस होऊ नये, म्हणजे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी काही प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. त्याच्या बाबतीत कुठलं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना रांगेत उभे करणं, म्हणजे डिमॉनिटायझेशनच्या वेळेस 4 चोर पकडण्यासाठी अख्खा देश रांगेत उभा केला, तसं तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना रांगेत उभा करणार का? तुम्ही बँकांकडून याद्या मागवा, त्या याद्यांमध्ये त्यांनी जे कर्जाचे आकडे दिलेले आहेत ते शेतकरी बरोबर आहेत की नाहीत हे तपासण्याची तुमच्याकडे अख्खी महसूल यंत्रणा आहे. बाकीच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना लावा तिकडे कामाला, की बाबा या बँकेने सांगितलं की या शेतकऱ्यांनी आमच्याकडून 5 लाखाचं कर्ज घेतलंय की नाही विचार. त्या याद्या जाहीर करा. मागे रोजगार हमी योजनेत घोळ झाले, चावडी वाचन केलं आपण याद्यांचं, की बाबा या याद्या आहेत, तुम्ही होता का तिकडे, का तुमच्या नावावर पैसे उचललेत? म्हणून सरकारकडे यंत्रणा आहे, ती यंत्रणा वापरा ना तुम्ही. प्रश्न असा आहे की या अशा जर तुम्ही हे केलं, हे सगळे आकडे, हे सगळे 89 लाख अर्ज भरून यायला, म्हणजे ठीक आहे, या निमित्ताने तुमच्याकडे डेटा गोळा होणार असेल, पुढच्या योजनांसाठी फायदा होणार असेल, बँका त्या लाटणार नसतील, तुमच्या बँकांवर अविश्वास आहे, कदाचित त्या बहुतांश बँका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे आहेत म्हणून तुम्हाला शंका आहे, ठीक आहे. परंतु ते करण्यासाठी यंत्रणा आहे तुमच्याकडे. तुम्ही त्या याद्या घ्या, ताळून पहा, योग्य असेल त्यांना मदत करा, त्यांचं कर्ज माफ करा. हे असताना मला वाटतं की सर्व शेतकऱ्यांना असा ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करणं ते मला वाटतं की व्यवहार्य होणार नाही. कदाचित पुढच्या म्हणजे मुंबई विद्यापीठात जसं आपण निर्णय बदलत गेलो वेळोवेळी, तसं सरकारला पुढे कदाचित बदलण्याची वेळ येईल. अनिल बोंडे, मुद्दा हाच आहे की आता ही दृश्य तुम्ही बघितली, ही पावसाळ्याच्या थोडीशी आधीची आहेत शेतकऱ्यांची. आता म्हणजे त्यांची लावणी झालेली आहे, शेतीची पुढची कामं, अगदी खरीपाचा हंगाम ऐन तोंडावरती काय सुरूच झालेला आहे तो, आणि सगळी कामं त्यांची अजूनही पेंडिंग आहेत. अशा वेळेला शेतकरी, म्हणजे आज यवतमाळच्या त्या शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं की 40 किलोमीटरवरून त्याला त्या सेतू केंद्रात यायला लागत होतं. त्याला तो समजा एसटीने आला, 1.5 तास त्याचा येण्यामध्ये तिथे जात असेल, 50 रुपये एसटीचं तिकीट असेल, जर गाडीने आला तर तेवढ्याचं पेट्रोल लागेल त्याला. काय अजून काय करायचं या शेतकऱ्यांनी, किती झिजवणार आपण त्याला? नम्रता, यासाठीच सांगतोय की हे जी ऑनलाईन प्रक्रिया आहे हे नुसतं सेतू केंद्रावरच नाही तर मोबाईल व्हॅनद्वारे सुद्धा राबवायची. म्हणजे दूरस्थ भागामध्ये जिथे नेट सर्व्हिस येईल तिथे नेट घेऊन. आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणी फसवण्याचा प्रश्न नाही. कॅगचा अहवाल काय म्हणतो 2008च्या कर्जमाफीचा 2013ला आला की तो काय म्हणतो की पात्र होते 13.6% शेतकरी, पण या बँकांनी त्यांचे नावं न पाठवल्यामुळे, म्हणजे खाते दिले होते पण बँकांनी नावं न पाठवल्यामुळे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. हे कॅग सांगता. अजूनपर्यंत आजही तुम्ही विचारा कोणत्याही बँकेला की 2008च्या कर्जमाफीमध्ये कोणाकोणाला कर्जमाफी दिली. सांगलीच्या बँकेला विचारा, कोल्हापुराच्या बँकेला विचारा, ते सांगू शकत नाही. ते अगदी मान्य आहे. म्हणून खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचायचं असेल, त्याची कर्जमाफी करायची असेल तर मला असं वाटतं हा उपाय. हो, पण आता ज्याचा अभय देशपांडेंनी उल्लेख केलेला होता की तुमच्याकडे यंत्रणा आहे ग्रासरूट लेवल पर्यंत. बोंडे साहेब, तुम्ही शेतकऱ्याचा विषय वारंवार घेताय का खऱ्या शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे? आता तुम्ही अर्ज भरताना एवढी काळजी घेताय का खऱ्या शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे, शेतकरी सुटायला नको? मग तुमच्या कर्जमाफीमध्ये काही शेतकरी सुटले नाही का? 16-17 वाला शेतकरी सुटला, पुनर्गठनवाला सुटला. आपण लक्षात घ्या, 2009च्या अगोदरचा शेतकरी सुटला. म्हणजे तुम्ही एका इकडे अर्ज भरताना मार दाखवता का शेतकरी सुटला नाही पाहिजे. या कर्जमाफीमध्ये तुमच्या अर्धा शेतकरी बसला हो, अर्धा बसला नाही अजून. त्याच्या बाबतीत आपण बोला ना. बच्चू भाऊ, एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये शेतकरी सुटला नाही, उलट नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यालाही 25,000 रुपये प्रोत्साहन देण्याचं पहिलं काम हे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातच केलेलं आहे. जी तुमची मागणी सुद्धा नव्हती, बिलकुल जी तुमची मागणी सुद्धा नव्हती, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम. तुमच्या मतदारसंघातले 10,000 शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये कर्जमाफी केली पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला एक दमडी दिली नाही. 10,000 शेतकऱ्यांच्या कर्नाटकमध्ये एक दमडी दिली नाही.
कर्नाटकमध्ये एक दमडी दिली नाही. फक्त महाराष्ट्र सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 25,000 रुपये अनुदान, 25,000 दिले नाही, 15,000 भेटणार. अर्ध्या अधिक शेतकरी 15,000 भेटणार. 15,000च्या वर भेटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्रांतिकारी गोष्ट वसूल केले, ही ऐतिहासिक गोष्ट. आपण बच्चू कडून त्यांचा मुद्दा मांडून देऊया. बच्चू कडू नाही, यांनी काय सांगताय आता ते सांगतायत अर्ज भरताना केवढी काळजी घेतात. अर्ज भरताना शेतकरीने सुटला पाहिजे, सगळ्या शेतकऱ्याला भेटलं पाहिजे. बोंडे साहेब, पुनर्गठनवाला शेतकरी बसला का तुमच्या ह्याच्यात? 16-17वाल्या शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही नियमित कर्जवाल्याचे 25,000 म्हणता, तर 40,000 ज्यानं कर्ज घेतलं असेल त्याला 15,000च्या वर भेटणार नाही भाऊ. हे का सांगत ना तुम्ही? पण आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी, ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्याचं कर्ज पूर्ण माफ केलं नाही तुम्ही. आणि तुम्ही वसुली जास्त सुरू केली. म्हणजे 5 लाख कर्ज असं तर 3.5 लाख भरा आणि मग 1.5 लाख माफ करतो. एजंट आहे का तुम्ही? वसुली जास्त करून आले आणि कर्जमाफी कमी करून आले. लक्षात घ्या, याच्यावर तुम्ही डोकं घाला ना. सरकारला थोडंसं जागृत करा. आणि ऐतिहासिक कर्जमाफी नाही, ऐतिहासिक फसवणूक आहे. आणि तुम्ही फार उपकार केले असं नका समजू. लुटलं किती पहा ना. तुमच्या मतदारसंघातल्या तूर उत्पादक शेतकऱ्याला क्विंटला मागं 10,000 लुटलं. 10,000नं 3,000नं तूर विकावं लागली. अजूनही घरात तूर आहे. तुम्ही हे फार उपकार केले असं बोलत असाल तर चुकीचं होईल. तुम्ही शेतकऱ्यांना मत मारले बरं बोंडे साहेब. निवड भाजपच्या कार्यकर्त्यांना मत नाही मारले तुम्हाला, शेतकऱ्यांना पण मारले. याच्यावर थोडं लक्ष घाला. कसं आहे, बच्चू भाऊला स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करायसाठी हे सगळं बोलावंच लागणार आहे. आम्हाला माहित आहे. आम्हाला पक्षात जाता आलं असतं तुमच्यासारखं आम्ही नाही गेलो. चांगली सवय. शेतकऱ्यासाठीचा पक्ष लक्षात ठेवा की तुरीसाठीचा पक्ष राहिला, सगळ्यात जास्त शेतकऱ्यासाठीचा पक्ष राहिला, शेवटच्या दाण्यापर्यंत ज्याला म्हणू शकतो टोकन दिल्यानंतर सुद्धा खरेदी सुरू केली. आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये एवढी आमदारकी आहे कोणत्या सरकारने केली मला सांगा? कोणत्या सरकारने आतापर्यंत एवढी तूर खरेदी केली? अहो, शेवटच्या टोकन दिलेल्या माणसाची सुद्धा तूर खरेदी करणं सुरू आहे. आणि मला हे माहित आहे, हा विषय तूर खरेदी एवढे भाव कमी नाही होते ना. एवढे भाव कुठेच कमी झाले नाही. बोलूया. तुम्ही सगळ्यात महत्वाची तुमच्या राज्यात एवढे खाली गेले भाव, हमी भावाच्या 2,000 रुपये कमी गेले भाव तुमच्या राज्यात. ते मोदीजी सांगत होते 50% नफा धरून भाव देऊ. बोला मोदीजी सोबत 50% नफा धरून भाव देणार होते मोदीजी. आणि थोडस विधायक दृष्टीनं पहा ना. काय विधायक लुटता तुम्ही? तुम्हाला विधायक दृष्टीनं पाहायचं. घरी चोर घरी जर एखादा दरोडा टाकायला आला तर त्याला विधायक दृष्टीनं पाहायचं. आंदोलन करण्यासाठी तुम्ही दरोडेखोर आहे. भाजपवाले सगळे पक्षवाले दरोडेखोर आहे. तुम्ही 1 नंबरचे दरोडेखोर आहे. दरोडा टाकला तुम्ही शेतकऱ्यावर. चांगले निघाले, बरं झालं सगळेजण दरोडेखोर. हा, दरोडेखोरच आहे तुम्ही. दरोडेखोरच आहे. मोदीजी म्हणत होते 50% नफा धरून भाव काढू, 15% दिले नाही. तुम्ही राजीनामा द्या पहिले, शेतकऱ्याचे मत घेतले असेल तर. यशोमती ठाकूर, या सगळ्यामध्येच म्हणजे आता बऱ्याच गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. केवळ हे फॉर्म भरणंच नाही तर संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रियाच क्लिष्ट झालेली आहे. मला फार हसू येतंय ज्या प्रकारे कर्जमाफी घोषणा झाली. मुख्यमंत्री साहेब म्हटले होते की मोठं ठिगळ लावणार. ते कसलं ठिगळ लावतायत आणि काय काय करतायत ते आता आपल्याला सगळ्यांना दिसतंय. कर्जमाफी कर्जमुक्ती तर काय विषयच नाही या ठिकाणी. या ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल करण्याचाच विषय आहे. त्यांचं पूर्ण कॅल्क्युलेशन आहे की शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे, अर्बन पॉप्युलेशनकडे लक्ष द्यायचं आणि स्मार्ट विलेजेस आणि स्मार्ट सिटीज करायच्या आणि शेतकरी मेला तरी चालतोय. फॉर्म भरणं मुश्किल आहे हो. इव्हेंट मॅनेजमेंट नाही आहे हो. हे सरकार पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंटवर चालतंय. प्रत्येक गोष्टीचं इव्हेंटचं मॅनेजमेंट करतात. आता याला पण एक मॅनेजमेंट. काही शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचे स्वागत केलेलं नाही. आता मग ते 25%चा जे काही विषय निघालेला होता तो असा आहे की जे कमी असेल ते, म्हणजे जसं बच्चूभाऊ म्हटले की 5 लाख जर कर्ज घेतलं असेल तर आणि त्याचं काय जे कमी असेल ते, तर त्याचा जर तुम्ही हिशोब काढला आणि पुनर्गठनामध्ये येत असेल तर किती येणार ते? 25,000 की 50,000? हा हिशोब काढा ना. आणि पुढचे तुम्ही वसुली करून घेताय. म्हणजे तुम्हाला जर 2017चं जर 16चं जर तुम्हाला फायदा म्हणजे भरला असेल तर 17चं तुम्ही पहिलं टोकन त्या ठिकाणी भरलेलं पाहिजे. म्हणजे काय झालं? वसुली झाली ना की माफी झाली? वसुली काय आणि माफी काय हे प्रत्येकाला माहिती आहे. इथं शेतकऱ्याच्या मनामध्ये काय इजा झालेल्या आहे जराशा बघा. शेतकरी काय ढसाढसा रडतोय हे जरा बघा. आणि ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आणि ती वेदना पोचलेली नक्कीच आहे आपल्यासोबत. म्हणूनच आपण हा मुद्दा आज पहिल्यांदा प्रायोरिटीने चर्चेला घेतलाय. शशिकांत शिंदेना काही मुद्दा मांडायचा. शशिकांत शिंदे.
नाही, अनिल बोंडे जे सांगतायत ना, ऍक्च्युली सरकारची मी आताही सांगतो की कर्जमाफी करताना नाईलाज झाला, त्यांना कर्जमाफी करायची नव्हती, परंतु आता हे कर्जमाफी करताना जेवढी चाळण लावता येते ती चावल्याला लावता येते. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, अनिल बोंडे सांगतात ठीक आहे असं आहे, परंतु मला एक वाटतं की आज मला सांगावं त्यांनी मग आज नियम का केला हो की त्या कुटुंबातल्या असलेल्या व्यक्तीने त्यांनी कर्ज दाखवायचं या फॉर्म भरताना, त्यामध्ये महिला असेल तर तिला प्राधान्य द्यायचं आणि त्यामध्ये जर त्या महिलेने 50,000 कर्ज घेतला असेल, त्यांच्या पतीने जर त्या ठिकाणी 1.5 लाखाच्या वरती कर्ज घेतला असेल तर 50,000 मधलं कर्ज माफ होणार आहे, बाकी तर होणार नाहीये. माणसं म्हणणं काय होतं, निकष अनेक आहे, मी माझ्याकडे कागद आहेत याच्यात इतके निकष तुमचे चुकीचे आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त कर्ज मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करताय. माझं साधं म्हणणं आहे, आजही सभागृहात आम्ही सांगितलं, अनिलजी तुम्ही उद्या सांगा ना 37,000 कोटी रुपये तुम्ही काढले म्हणून सांगताय ना, 20,000 कोटीची तरतूद केली म्हणून सांगताय ना. माझं सरसकट म्हणणं असं आहे हे निकष वगैरे आपण चेक करत बसा, परंतु या ठिकाणी 2016 धरा, 2017 भरा, तुम्ही 7 भरा कोरा करणार म्हणता. अहो 17ची जी कर्ज बाकी आहे त्यांची व्याज बाकी आहे, त्यामुळे कर्जमाफी न होताना 7 भरा कोरा होत नाही. तरी सुद्धा तुम्ही सरसकट त्या लोकांना 1.5 लाख द्या किंवा संपूर्ण कर्जमाफी करा, मग तो निकष एकदा तुम्ही ठरवायला पाहिजे. तुम्ही काय करताय? ठीक आहे, तुम्ही हा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तुम्ही शशिकांत शिंदे. अनिल बोंडे तुम्हीच उल्लेख केलेला होता की म्हणजे एकूणच आता हे समोर येतंय की हा खूप मोठा फॉर्म आहे आणि शेतकऱ्यांना बरंच त्याबद्दल R&D करायला लागणार आहे. तुम्ही उल्लेख केलेला होता की मोबाईल व्हॅन आम्ही आणणार आहोत. कधी आणणार आहोत म्हणजे आता प्रक्रियेला तर सुरुवात झालेली आहे, सरकारला शहाणपण सुचतंय पण उशिरा का सुचतंय? पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुन्हा भ्रमित होऊ नये कोणी शेतकरी महाराष्ट्रातला, यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर दाखवतो की 2 पानं आहेत. सर हा फॉर्म आपण बघितलेला, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की शहाणपण उशिरा का सुचतंय? हे पुन्हा जे सांगताय की 2 पानं आहे, कोणी भ्रमित होऊ नये, आणि हे 2 पानं भरायचे आणि एवढेच शेतकरी आणि शेतकऱ्याचा अनिल बोंडे मुद्दा तोच आहे की तुम्ही म्हणताय ना 2 पानं भरायचे, ठीक आहे आपण आता धरून चालूया 2 पानं भरायचे, पण त्यासाठी त्याला धावत सेतू केंद्रावर जायला लागतंय जो काही किलोमीटर लांब आहे त्याच्यापासून. तुम्ही आता मोबाईल व्हॅनचा उल्लेख केलेला होता, मोबाईल व्हॅन कधी येणार आहे रस्त्यावर? जर प्रक्रिया सगळ्या गोष्टी, ग्रामीण भागामधला माणूस सगळ्या गोष्टी, बँकेमध्येही जातो, कर्ज काढायसाठी जातो, तेव्हाही बँक तेवढीच दूर असते, समजलं ना, आणि कोणती बँक तेवढीच दूर असते, त्याचा प्रश्न नाही. प्रत्येक गोष्ट, मुलाची ऍडमिशन जरी घ्यायची असली तरी तो सेवा केंद्रामध्ये जातो, आणि त्यामुळे सेवा केंद्राची सेवा कशी घ्यायची हे ग्रामीण भागातल्या माणसाला अतिशय चांगल्या तऱ्हेने माहिती. जे डोमकचं उदाहरण सांगितलं तर डोमकचा माणूस कदाचित चांदूर बाजारला जातो, जवळ असेल ते सेवा केंद्र, म्हणजे त्यामध्ये तालुक्याची गरज नाहीये, जवळ असेल ते सेवा केंद्र म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून माझं मीडियाकडून तरी मला मीडियाला आव्हान आहे की शेतकऱ्यांना कन्फ्यूज करू नका, कारण की हे केल्या गेलेलं आहे. ज्या चुका 2008 मध्ये झाल्या की खऱ्या लोक वंचित राहिले आणि खोट्या लोकांना फायदा मिळाला, ते होऊ नये. विशेषतः खरे लोक वंचित राहू नये, खरे लोक वंचित राहू नये म्हणून प्रक्रिया येणं गरजेचं आहे. मात्र अभय देशपांडे, खरं तर माझी वेळ संपत आली आहे, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ही क्लिष्टता वाढते, कुठेतरी कर्जमाफी द्यायला ही चालढकल होते असं दिसतंय. सरकारचा इगो हर्ट झालाय? नाही, चालढकल म्हणण्यापेक्षा पहिल्या दिवसापासून या निर्णयातली स्पष्टता नाहीये, कारण ही कर्जमाफी नेमकी आता म्हणजे 34,000 कोटी हा आकडा आला कुठून? म्हणजे काहीतरी सरकारनं, सरकार बँकांनी पाठवलेला, म्हणजे ही लोन डिस्बर्समेंट आहे, माफी नाही. म्हणजे एवढे कर्ज नाही. बोंडे साहेब, मी एकच म्हणतो की एवढं कर्ज दिलेलं आहे, हे जरुरी नाही की हे सगळं माफ होईल, त्यातल्या ज्या सगळ्या अटी लावल्यानंतर हा आकडा कमी होईल. म्हणजे तुम्ही सगळे काही निकष लावून हे ठरवलेलं नाहीये. दुसरं गोष्ट, तुम्ही ती कर्जमाफी 12 ते 16 केली, नंतर तुम्ही 2009 पर्यंत मागे गेला, नंतर तुम्ही 10,000 रुपयाचं अग्रिम द्यायचं ठरवलं. अग्रिम कोणाला मिळेल? जो कर्जधारक, म्हणजे ज्याचा कर्जमाफीला पात्र ठरेल त्याला ते 10,000चा अग्रिम असेल. जर तो अपात्र ठरला समजा, तर ते 10,000 रुपये काय करणार आहे? बँकांनी आज ते 10,000 रुपये दिले नाहीत, कारण बँकांना सरकारकडून लेखी अश्युरन्स दिलेला नाहीये की ते जर अपात्र ठरले तर त्याचे 10,000 रुपये आम्ही देऊ. दुसरं, पुनर्गठित कर्जाची मागणी तुम्हीच काल केली विधानसभेत,
की त्याही शेतकऱ्यांना घेतलं पाहिजे. आता तेही शेतकरी येतील, म्हणून मला वाटतं की ही स्पष्टता नसल्यामुळे पहिल्या दिवसापासून कन्फ्युजन आहे आणि आकड्यात जोपर्यंत ही स्पष्टता होत नाही, म्हणजे आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यांना खात्री वाटत नाही की माझं कर्ज माफ होणार आहे की नाही, आणि ही जवळपर्यंत शंका राहील तोपर्यंत साधारणतः मला वाटतं की ही सगळी क्लिष्ट प्रक्रिया सोपी करावी लागेल. जसं सांगितलेलं आहे की पहिल्या दिवसापासून या निर्णयामध्ये स्पष्टता नाहीये, त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ नये हा सरकारचा निर्णय जरी योग्य असला, त्यांचं मत जरी योग्य असलं तरी त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची फरफट होणार नाही. यासाठी सरकार काय करणार आहे, मला वाटतं आगामी काळामध्ये सरकार त्याबद्दल अधिक स्पष्टता आणेल अशी आशा करूया. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.